बघा आणखी एक नवीन बातमी आहे पुण्यातून। हॉटेल बॉम्ब न उडवण्याची धमकी आहे। बघा पुण्यातील पंचतारांकित हॉटेल उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। बघा मुंबईनंतर पुण्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलला फोन आलाय, उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। त्यामुळे पूर्ण पुण्यातील पोलीस दल आता सतर्क झालेलं आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। अक्षय, हे हॉटेल कुठलं आहे, धमकी देण्याचा शोध लागलाय का? पुण्यातील कोरेगाव पार्क भागात असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या अधिकृत लँडलाईनवर हा फोन आला होता। मोबाईलवरून संबंधित व्यक्तीने हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवलाय, तात्काळ हॉटेल रिकामं करा अशी देखील धमकी दिली होती। आणि त्यावरूनच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने तात्काळ हॉटेलची कसून तपासणी केल्यानंतर हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे नेमकं हा खोडसाळपणा कोणी केला आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस जे आहेत ते त्यांचे पथक जे आहेत ते तात्काळ रवाना झालेत। मात्र पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याच्या धमकीनं काही काळ जी आहे ती तणावाची स्थिती सुद्धा निर्माण झाली होती। अक्षय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। बघतोय पुण्यातील हॉटेल बॉम्ब न उडवण्याची धमकी दिल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे। बंदोबस्त देखील तिथे वाढवण्यात आलेला आहे। लँडलाईनवर हा फोन आला धमकीचा, त्यानंतर पोलिसांना त्वरित माहिती कळवण्यात आली आणि आता पुणे पोलीस सतर्क झालेले आहेत।